केले तेव्हापासून मी फक्त वृद्धाश्रमला भेट एवढाच एक कार्यक्रम राबवलेला आहे। 4 महिने झाले माझी आई एक्सपायर झालेली आहे। तेव्हापासून मी घर सुद्धा सोडलेलं नाही, फक्त घरातच राहते, बाहेर कुठलाही कार्यक्रम अटेंड केलेला नाही। पण काल करड सरांचा फोन आला की आपण वृद्धाश्रमला भेट द्यायची आहे म्हणून मी माझे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून खास तुम्हाला सगळ्यांना भेटण्यासाठी मी आज इथं आलेले आहे। मला नटण्याची सुद्धा हौस नाही आहे आता, कारण जे माझे पालन करते आई वडील होते त्यांचं छत्र माझ्यावरून संपलेलं आहे। मला फार फोरकं वाटतं, म्हणून आज मी तुमच्या सगळ्यांची भेट घेण्यासाठी आज इथं आलेलो आहे। म्हातारपण हे काय असतं मी जवळून पाहिलेलं आहे। माझे आई वडील गेले 17 वर्ष माझ्याजवळ होते, पण माझ्या आई वडिलांना त्रास होईल असं मी कधीही वागले नाही। आणि जोपर्यंत माझी साथ त्यांना द्यायची होती तोपर्यंत मी रात्रंदिवस माझ्या आई वडिलांची सेवा केली आणि मी माझ्या आई वडिलांसाठी माझं सगळं आयुष्य घालवलं। माझ्याबरोबर माझ्या भावासारखे गरड सर कायम माझ्या घरी कुठलाही कार्यक्रम असू दे भजनाला वगैरे येतात। माझ्या आई वडिलांना सोबत घेऊन त्यांनी बरेच कार्यक्रम केलेले आहेत। आईच्या 12व्याच्या कार्याला सुद्धा गरड सरांनी खूप छान भजन केलेलं आहे। सांप्रदायिक कुटुंब आहे माझं। मला एवढंच वाटतं की ज्यांना आई वडील आहेत ते या जगातले सगळ्यात श्रीमंत, ज्यांना आई वडील आहेत ते सगळ्यात श्रीमंत। आज आमच्याजवळ एवढा पैसा आहे, घर आहे, गाडी आहे, पण आम्ही आज इतके पोरके आहोत की रात्रंदिवस आम्हाला फक्त आमच्या आई वडिलांची आठवण येते। दिवाळी करण्याची इच्छा सुद्धा होत नाही आहे, पण आज तुमच्याबरोबर मी जी दिवाळी केली ही पूर्ण माझ्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखी आहे। तर सर्व आयांना माझ्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा। सगळ्यांनी तब्येतीची काळजी घ्या, तुमची तब्येत सांभाळा, काय अडचण आली तर गरड सरांना फोन करा, आम्ही तुमच्या हाकेला उभं राहू। मी सर्व स्टाफचे आभार मानते, कारण जन्म दिलेल्या आई वडिलांची सेवा कोणी करू शकतं, कारण ते रक्ताचं नातं असतं। पण आज ज्यांनी तुमच्या सेवेसाठी इथं जे बिडा उचललेला आहे त्यांचं तुमच्याशी कुठलंही नातं नसताना आज त्यांनी स्वतःचं घरदार सोडून तुमची जी सेवा करतात याच्यात फार पुण्य आहे। आई वडिलांची सेवा केल्याने काहीही त्यांना कमी पडणार नाही। आणि अशा या स्टाफला सुद्धा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। दरवर्षी आम्ही तुमच्याकडे दिवाळी करण्यासाठी येऊ या आम्ही सदिच्छा व्यक्त करतो। आणि माझे 2 शब्द होतो, मला बोलता येत नव्हतं तरी सुद्धा मी प्रयत्न केलेला आहे 2 शब्द बोलण्याचा। जय हिंद, जय महाराष्ट्र।